डहाणू आणि तलासरीला पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। सकाळी 10:42 आणि 10:44 हे दोन भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे। शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर, डहाणू आणि तलासरीमध्ये भूकंपांची मालिका सुरूच आहे। मागल्या अनेक महिन्यांपासून आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे धक्के पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांना बसतायत। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण पसरलंय। आज सकाळी सुद्धा 10:42 आणि 11:44 दोन भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात। विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, नक्कीच सकाळपासून जे आहे ते पुन्हा एकदा भूकंपाची मालिका या ठिकाणी सुरू झालेली आहे। गेल्या 3 महिन्यापासून वारंवार या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे धुंदलवाडी येथे जिल्हा परिषद शाळा आहे, 1ली ते 8वी पर्यंतची जवळपास 260 विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात। परंतु ज्यावेळेस सकाळचा जो धक्का बसला त्यानंतर या मुलांना एका रिकाम्या शेतामध्ये नेऊन बसवण्यात आलं, परंतु वारंवार परत 2 धक्के बसल्यामुळे इथं विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालं आणि त्यांची खबरदारी म्हणून ह्या विद्यार्थ्यांना आज शाळेतनं सुट्टी देण्यात आलेली आहे, त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे वारंवार भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणू लागलेले आहेत। सकाळपासून जर बघितलं तर आपण जवळपास 3 जे धक्के जे आहेत, 2 मोठे आणि एक छोटा, असे सौम्य धक्के जे आहेत या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला इथं भीतीचं वातावरण पाहायला मिळते। थोड्याच वेळात या ठिकाणी एकनाथ शिंदे जे ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि नेमकी काय काय परिस्थिती आहे याचा आढावा देखील ते घेणार आहेत। विजय, मागच्या काही दिवसांपूर्वी तज्ञांचं एक पथक येऊन गेलं होतं, त्यातून काय मार्ग निघू शकलेला नाहीये का? नक्की संदीप, जवळपास 5 या ठिकाणी भूकंप मापक यंत्रण जे आहे, सेस्मोमीटर ते बसवण्यात आलेले आहेत। ते माप जे आहे ते दिल्लीला आणि त्या ठिकाणी जातं आणि त्यानंतर आपल्याला कळतं की किती रिश्टर स्केलचा धक्का या ठिकाणी बसलेला आहे। या ठिकाणी एनडीआरएफची टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे। जवळपास 13 जवान जे आहेत त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत। ते लोकांना मार्गदर्शन करतात, परंतु या भूकंपापुढे कुणाचंही चालत नाही असं या ठिकाणी म्हणता येईल, कारण भीती जी आहे ती भीती कुणीही अद्याप इथली घालू शकलेली नाही नागरिकांमधली। संदीप, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।